वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला आज वाटत असेल की मी मराठीमध्ये का बोलत आहे, बिकॉज बघा आज हा व्लॉग आहे महालक्ष्मीचा. महालक्ष्मी म्हणजे गौरी, ठीक आहे. आणि मराठीमध्ये काढण्याचा व्लॉग असा उद्देश आहे माझा की बघा मी कम्फर्टेबल मराठीमध्ये आहे आणि माझी मदर टंग मराठी आहे आणि माझे घरचे लोक पण खूप कम्फर्टेबल मराठीमध्येच आहे. पण हा व्लॉग मराठीमध्येच आपण काढणार आहे. आणि काय काय प्रिपरेशन आम्ही करणार आहे, साडी नेसवणं, त्यांना दागिने नेसवणं आणि वगैरे सगळं, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि तुम्हाला कसं वाटते डेकोरेशनपासून आमची गौराई, आमची महालक्ष्मी कशी वाटते ते सगळं सांगा आम्हाला. आणि हा डे 1 आहे, तर डे 1मध्ये काय काय आम्ही करतो हे तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. आणि डे 2 ज्या दिवशी महालक्ष्मी जेवतात, जे मेन डे असते त्या दिवशी मग आम्ही काय काय करणार आहे हे सगळं तुम्हाला दाखवू. आणि आम्ही लुकसुद्धा क्रिएट करणार आहे, तर स्टे ट्यून. महालक्ष्मी माता की जय, गणपती बाप्पा मोरया. गणपती महाराज की जय. जय. घे आता धूप दीप सर्व. महालक्ष्मी माता काय करताय? हार बनवायचे गणपती. तर हे असं काही दिसत आहे. आणि काय खेळून आला ना, काम तर काही करत नाहीये. असं राहते. तुम्हाला आता दाखवते की आमच्या महालक्ष्म्या कशा दिसत आहे. ॲक्च्युली पूर्ण बसल्या नाही आहे सध्या, त्यांना मुखोटे वगैरे घालून दिलेले आहे. बट स्टील मी तुम्हाला दाखवते. हे बघा कशा दिसत आहे. हे बघा कशा वाटत आहे. आता मी तुम्हाला माझी झोली दाखवते. झोली म्हणजे ती मुलगी, म्हणजे महालक्ष्मींची जी मुलगी असते ना, ती मी रेडी केली आहे. तर बघा कसं वाटतं तुम्हाला. हे बघा ही कशी दिसत आहे. हा हिचा पुन्हा ड्रेस आहे. मला तर खूप आवडली, एकदम क्यूट दिसत आहे. आणि फायनल लुक पण मी तुम्हाला लवकर दाखवेल गाईज. हे बा म्हणजे तू बुटकी आहे. बुटकी बुटकी सही है. पण तू बुटकी आहे ना. आता मी तुम्हाला दाखवते बिफोर
हार वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे. पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला लुक दाखवते देवीचा. ठीक आहे. आमचे गाईस अरे पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औट शेंदुराची कंठी जळके मान सोने मात्रे मान कामना मूर्ती जय देव. ट्राय बट डोंट क्राय. फुलोरा लावलाच नाही. है ना ते असं फ्रूट आहे, ते असं ब्रेडला लावून खावं लागते. असं तिकळलं 50 रुपयाचं आहे, ते पण सळलं 50 रुपयाचं आहे. 100 रुपयाचं येत असं सांगतो. काय बिचारा पहिल्यांदा आणलं एकच आणि ते सळला निघाला आमचं. भेटलं कसं चव लागते. काय न्यूट्रेल भाजी मला दे ना. ॲव्होकाडो नाही मम्मी काय ॲव्होकाडो. मम्मी मध्ये ते आपण आणलं ना म्हणे अंडा बोंडा. म्हटलं अंडा बोंडा काय अवोकाडो आहे ते. अंडा बोंडा एवढे खतरनाक लोक आबा कॅडो कसं तरी बेकार लागतं. नाही त्याला टेस्टच नाही लागत. खाल्लंच नाही. ते avocado toast. हा. मी पहिले फुलोरा वगैरे भरून घेतो आणि मग त्याच्यानंतर आम्हाला रांगोळी वगैरे पण काढायची आहे आणि सोबत त्याच्या पहिले तर आम्ही जेवण वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर रांगोळी काढू आणि ती कशी काढू काय काढू ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेन आणि कशी वाटेल ते तुम्ही मला सांगा. ठीक आहे. आता बघू कशी ती टर्न आउट होते. आज आहे आमचा दुसरा दिवस. सगळ्यांनी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही आरती वगैरे करू. काल रात्री आम्ही 3:30 वाजेपर्यंत रांगोळी काढत बसलो आणि मी 4 तुम्हाला वाजले. ॲक्च्युली 4 म्हणू शकते बिकॉज कारण की बघा लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? समोर आरती वगैरे झालेली आहे. आता आम्ही उसळ वगैरे घेऊ, थोडंफार फराळ वगैरे खाऊ आणि मग त्याच्यानंतर बघू काय होते तर. कारण की आम्हाला रील्स शूट करायची आहे, लुक्स क्रिएट करायचे आहे आणि आमचा लुक काय राहणार आहे ते पण तुम्हाला लवकर माहीत पडेल. आज रात्री माहीत पडेल की आम्ही काय लुक केलेला आहे वगैरे. आणि मला माझी रांगोळी दाखवते कशी झालेली आहे तर बघा तुम्हाला काय वाटते आणि कशी टर्नआउट झाली आहे. ॲक्च्युली माहीत आहे का, काल रात्री इतकी हवा होती की त्याच्यामुळे पूर्ण रांगोळीवरती माहीत आहे का लाईक जितकी आम्ही शेडिंग वगैरे दिली होती ती पूर्ण खराब झालेली आहे. आता माहीत नाही बट बघूया. जाऊ ही आमची रांगोळी अशी काही दिसत आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा हे थोडंसं इथे असं खराब झालेलं आहे कारण की आय डोंट नो ते काहीतरी असं वाटत आहे किडे वगैरे काहीतरी चालले. बट अशी काही आमची रांगोळी दिसत आहे. तुम्हाला कशी वाटत आहे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि नाही का बिंद्राबन दाखवू का, तुळशी बिंद्राबन ते किती सुंदर कलर केलेला आहे. ॲक्च्युली आत्ताच 2-3 दिवसापूर्वीच केलं म्हणून ते खूप सुंदर दिसत आहे आणि एकदम कलरफुल लाईक रेनबोसारखं दिसत आहे. तर मी तुम्हाला दाखवते ते किती सुंदर दिसत आहे आमचं तुळशी बिंद्राबन. हे जस्ट आम्ही 2-3 दिवसा पहिलेच आता कलर केलं अँड दिस इज हाऊ इट इज लुकिंग. आता ना मी तुम्हाला दाखवते की असं मंडप वगैरे लाईक बांधलेलं आहे. सो कारण की यू नो जे पण लोक गेस्ट वगैरे येईन ते सगळे इकडे जेवणार. सो दिस इज हाऊ इट इज. इकडे मंडप वगैरे झालेला आहे.
जे पण फराळाचं जे पण बनवलं आहे ते मी खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मी थोडासा आराम करेन. बिकॉज काहीच बिलकुलच लाईक आमची झोपच नाही झाली. आम्ही लाईक लिटरली आम्ही 4 वाजता झोपलो आणि आम्ही 7 वाजता उठून पण गेलो. बिकॉज सगळे असतात सोबत तर लाईक तुम्ही जास्त वेळ नाही झोपू शकत आणि जेव्हा तुमचे कझिन्स तुमच्यासोबत असतात तर मग लाईक पॉसिबिलिटीज नाही आहे. तुम्ही सकाळी लवकरच उठून जाता कितीही लेट झोपले तरी. तर आता मी थोडंफार खाते आणि नंतर मग मी तुम्हाला भेटते. ठीक आहे. आता आम्ही लाईक बाहेर जातो. आमचा सगळं नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही बाहेर जातोय असं फिरायला. मस्त ट्रेडिशनल असं फील येत आहे ना की जसं आम्ही खूप मोठे झालेलो आहे असं आणि मस्त ड्रेस बीस घालून ओढणी वगैरे खोचून चाललो माझं मार्केट. चांगलं वाटत आहे. एक वेळा लावून बघ स्वतःला. काय बनवत आहे तू? मी पहाडवरचं जेवणाचं देवाचं देवजेवण आणि मुखा फळं मोदक आणखी वडे भजे बनायचे आहे. त्याच्यामध्ये भजे वडे आणखी व्हायचं आहे. पुरणपोळ्या साध्या पोळ्या. हा आमच्याकडचा असा साज राहतो. सगळं 16-16 आम्ही लाईक वाढतोय ना. 16-16 राहते सगळं. तर ते काय कसं राहील ते सगळं दाखवेल तुम्हाला. हेलो गाइस, आज हम बता रहे क्या कर रहे हैं, पागल हो गए. म्हणजे लाईक नाही तुम्ही पण तुमच्या बॉडी गेलो का आपल्या महाराजांना आजी दुकान काही नाही पण ते बरोबर नाही काम करते. ऑरेंज अजून फ्रीज मध्ये आहे. पण असं बरं त्याला असं वाटत आहे जसं बिमार पडली आहे. नाही असं वाटतं. बाहेरून आली ना चेहरा लग्न झालं काय बोलतो वैदू? सगळं चाललंय. मला ड्रेस नाही एक पैसा. हा बाई सांगा. कसे आहे दाखवून दाखवायचे. फुलं घे फुलं
फुलाची रांगोळी वगैरे सगळं झालेली आहे आता काढून. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला नाही का रेडी व्हायचं आहे, कारण की ऑलरेडी 5:30 होऊन गेलेले आहे आणि आरती नियर अबाउट 7-7:30च्या जवळपास होऊन जाईल. म्हणून आम्हाला पटकन आता रेडी व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला आमचा फायनल लुक दाखवू, कारण की आम्ही साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन असे लुक करणार आहे. तो स्टे ट्यून. ते रंग तुम्ही गणपती बाप्पा मोरया, मंगल मोरया. हो आणत होते ते शीतल दिसत सर काही इथे एखादं फुल वाल नाही दीक्षा तर हा माझा आजचा लुक आहे. तुम्हाला कसा वाटत आहे मला नक्की सांगा. आणि आम्ही आता सध्या सगळे बाहेर आहे आणि त्याचा रिझन हा, कारण की आता महालक्ष्मी जेवत आहे त्याच्यामुळे आम्ही दरवाजा वगैरे सगळं बंद करतो. हे 5-10 मिनटं दिसलं तर मला. आणि आता सध्या तर आम्ही बाहेरच आहे. जेवण आहे तिथे बसवतात, सगळं देवाचं वाटलेलं असते. पाया लागतात, हळदी कुंकू पाया तुम्ही आई पाया लागत आहे. कमी बोलतात त्या किती सारा फोटोशूट चालू आहे वापस. तर आजचा हा लाईक दिवस जो दुसरा दिवस आहे हा झाला आहे. आणि प्लीज बॅकग्राऊंड साऊंडसाठी सॉरी. काय कुत्रं भोंकत आहे, कशाला भोंकतोय माहीत नाही, ते सोडा. बट आज सगळं झालेलं आहे नीटनेटकं. आणि जे जेवण असते लाईक देवीचं मेन जेवण ते झालेलं आहे. आता मी चेंज वगैरे करेन आणि खूप थकली आहे यार. आम्ही दोघांनी महाराष्ट्रीयन लुक केलेला आहे. आता आम्ही चेंज करू गाईस, कारण की नाही होत आहे आता इतकं सगळं घालून जेवण करायचं सगळ्यापासून उपवास आहे आमचा. आता जेवण वगैरे करू आणि हा जो दिवस आहे आजचा दिवस इथेच एंड होते. आणि उद्या आम्ही काय काय करू ते बघण्यासाठी स्टे ट्यून. तर कसे आहे तुम्ही सगळे. आणि आजचं आहे डे 3 आणि आज आमच्याकडे मोठा प्रोग्राम असतो. आणि हा आहे माझा आजचा लुक आणि हा हिचा लुक आहे. आम्ही कसे दिसत आहे नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आता तर सगळे लाईक जेवणं वगैरे चालू आहे. आम्ही आमचे फोटोशूट्स वगैरे आता सगळं चालू. अजून एक स्पेशल गेस्ट येणार आहे आमच्याकडे आणि ते कोण येणार आहे ते तुम्हाला लवकरच माहीत पडेल. दीदी सुमन करा.
त्याने ती पदार्थ काढतील. तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे, माझं पण जेवण झालेलं आहे आणि आता लाईक बस आज विसर्जन होणार देवीचं. विसर्जन इन नॉट दॅट वे की आम्ही समुद्रावरती जाऊ आणि मग ते मूर्ती वगैरे विसर्जन करू, तसं विसर्जन नाही. म्हणजे तेच त्यांचे मुखोटे वगैरे सगळं सेपरेट वगैरे करून ठेवून देऊ. ॲक्च्युली ते एकदम नाही ठेवत आम्ही. अजून एक जेवण असतं ज्याला राशीची आंबील म्हणतात आणि ते माईड बी म्हणजे सगळ्यांकडे करत असेल या कदाचित नसेल पण करत, पण जे लोक ओटी वगैरे भरतात त्या ओटीनी ते लोक त्यांनी आम्ही जेवण बनवतो, तर त्याला राशीची आंबील असं म्हटलं जातं. तर आता ते उद्या आहे की परवा ते तर नाही माहीत एकदम एक्झॅक्टली. अँड दिस इज हाऊ इट इज.